नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी भूमीला म्हणत असते की भूमिताई, त्या बाईशी शह देणं खूप सोपं नाहीये. अगं ती बाई पक्की पातायंत्री आहे. तिच्याशी ट्रीट करायला ना तिला तिच्याच लेवलला जाऊन केलं पाहिजे. मग असं म्हटल्यावर इथे भूमीला सगळी एक युक्ती सुचते. भूमी म्हणते की वाव, तुला माहीत नाहीये मनू तू काय केलं आहेस ते. तू तुझ्याच नकळत किती छान आयडिया दिली आहेस मला ते. तेव्हा मग मनूला काहीच समजत नसतं. ती म्हणते तुला काय बोलायचं ताई, मला खरंच काही कळत नाही. त्यावेळेला आता भूमी म्हणते की थांब, काळजी करू नकोस, मी सांगते तुला काय बोलायचंय ते. थांब, मला ना एक छान आयडिया सुचली आहे. तेव्हा मग मनू म्हणते की अगं काय. तेव्हा भूमी पटकन तिचा फोन घेते आणि त्यानंतर मग आता तिचा फोन घेऊन ती एक फोन लावते आणि म्हणते की हॅलो प्रशांत, तू घरी व्यवस्थित पोचलास का. तेव्हा मग तो म्हणतो की हो पोचला आहे मी. आणि नंतर मग भूमी म्हणते की एक काम करायचं आहे तुला. तू ना आता उद्या सकाळी मला त्या मार्केटमधल्या एरियामध्ये तुला पत्ता सांगते, तिथे भेट. मग आपण ठरवूया की काय करायचं आहे ते. त्यानंतर मग आता इथे आकाशला काहीच सांगू नको असं भूमी त्याला म्हणते आणि नंतर मग म्हणते की पुढे जे काही करायचं ते व्यवस्थित डिसाईड केलं पाहिजे. नंतर ती फोन ठेवते. मग आता मानसी म्हणते की काय झालंय, तू प्रशांतला नेमकं काय सांगत होतीस. ताई तुझ्या डोक्यात काय चाललंय ते मला प्लीज जरा सांग ना. नंतर आता इथे आकाश हा बॅग बघत असतो आणि त्या बॅगेमधले जे पैसे असते ते चेक करत असतो. नंतर त्याच्या डोक्यामध्ये रागिनीचे विचार फिरत असतात. रागिनी जेव्हा घाबरून खाली उतरते, आकाश माझ्या रूममध्ये चोर शिरला, अभिजित त्याने माझ्यावर हल्ला केला, ही सगळी वाक्य त्याला आठवत असतात आणि रागिनी घाबरलेली त्याच्यासमोर येत असते. त्याचबरोबर रागिनीने ज्या वेळेला पैसे भूमीला देऊन टाकलेले असतात ते सगळे क्षण त्याला आठवतात आणि तो विचार करत असतो की नेमकं काय घडलंय. तितक्यातच तिथे भूमी येते आणि मग आकाश विचारतो की अगं भूमी, काय झालं, तुला फार उशीर लागला. तेव्हा ती म्हणते की अरे काय झालं ना, आत्याला जरा कसं तरी वाटत होतं, त्यांना गरम दूध देऊन आली, कारण त्यांची तब्येत जरा मला नीट वाटत नव्हती आणि जरा थकल्यासारख्या वाटत होत्या, बावरल्यासारख्या, म्हणूनच दूध दिली. आता त्या कशा जरा शांत झोपतील. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगदी योग्य. आणि भूमी, तू किती करत असतेस ग सगळ्यांसाठी, आईसाठी आणि घरच्यांसाठी किती करत असतेस. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की अरे आकाश, असं काय बोलतोयस तू मला. अरे हे माझं कर्तव्यच आहे सुनेचं, मग मी ते पूर्ण करणारच ना. तेव्हा मग आकाशला खूप बरं वाटतं. आकाश म्हणतो की भूमी, ते तर आहेस, तू सगळी कर्तव्ये अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असतेस. आणि नंतर भूमी ती बॅग घेते आणि पैशाची बॅग कपाटात ठेवायला जाणार. तेवढ्यात आकाशला पुन्हा तो दिवस आठवतो ज्या दिवशी हे सगळं झालेलं असतं आणि पैशाची बॅग, त्याचप्रमाणे ती सापडलेली चिठ्ठी, हे सगळं आकाश आठवत असतो. नंतर पुन्हा ज्या वेळेला रागिनी खाली उतरते आणि घरात चोर शिरलाय असं सगळ्यांकडे बोंबाबोंब करते, ते पुन्हा पुन्हा आकाशला सारखं सारखं आठवत असतं आणि त्याने तो अस्वस्थ होत असतो आणि रागिनीचा तो घाबरलेला चेहरा आकाशसमोर आता आलेला असतो. नंतर भूमी हे आकाशकडे येते आणि म्हणते की आकाश, काय झालं, तुझ्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन काय आहे, तू इतका का घाबरलायस, मला जरा सांगशील का. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, बघ ना, आज जरा काही वेगळंच घडलं ना, मला खरंच कळत नाही आहे हे नेमकं कसं काय घडलं. अचानक तुझ्या आपल्या घराच्या गोडाऊनमध्ये एवढी मोठी पैशांची बॅग सापडते आणि ते पैसे तेच आहेत जे आपल्याला साधारणतः आपल्या व्यवहारामध्ये ऑफिसमध्ये तूट जाणवत आहेत आणि ते पैसे तेवढेच आहेत जेवढे ही रक्कम आपल्याला सापडली. आणि ते पैसे आपल्या ऑफिसमधून कसे चोरीला गेले, नंतर मग तेच पैसे आपल्या घरातल्या गोडाऊनमध्ये येतात काय आणि ते तुला सापडतात काय, हे जरा मला विचित्र वाटतंय. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, माझ्याही डोक्यामध्ये तेच विचार सुरू आहेत की हे सगळं कसं काय घडू शकतं. आकाश, मला तरी असं वाटतंय ना की हे जरा काहीतरी चुकीच्याच पद्धतीने घडतंय. आणि बघ, आपल्या ऑफिसमधून कोणी कॅश हलवली आणि त्यानंतर ती कॅश आपल्या बंगल्यामध्ये आली, गोडाऊनमध्ये, आणि नंतर मग तीच कॅश आत्याच्या रूममध्ये आहे, हे त्या चोराला कसं काय कळलं आणि त्याने बरोबर आत्याच्याच रूमवर कसा काय हल्ला केला. मग भूमी म्हणते की तू एक काम कर आकाश, तू सुरुवातीला आपल्या ऑफिसमध्ये आर्थिक घोटाळे कोण करत आहे ना याचा अगोदर शोध घे. त्यानंतर मग घरामध्ये घरचा भेदी कोण आहे त्याचा शोध आपल्याला आपोआपच लागेल. जेव्हा तू ऑफिसमधले शोध घेशील त्यानंतरच मग तुला इथल्या चोराचं कळेल, बरोबर की नाही, असं ती आकाशला म्हणते. नंतर आता इथे रागिनीला एक फोन येतो आणि रागिनी जोरात तो फोन फेकते. तेव्हा मग अभिजित आणि पौर्णिमा म्हणतात की आई, अगं काय केलंस काय तू, अगं तुझा फोन होता तो फोन फोडलास तू. तेव्हा रागिनी म्हणते काय करू मी, काय करू, मग या भूमीला हलक्यात घेऊन ना मी फार मोठी चूक केली. मला असं वाटलं ही भूमी फार फार तर काहीच करू शकणार नाही, पण नाही, तिने खूप मोठा डाव साधलाय. अरे आता या मुन्नाचा सारखा सारखा मला फोन येतोय, तो मला पैसे मागतोय, आता याला कुठून पैसे देऊ मी. माझी जी पैशाची बॅग होती ती बया घेऊन गेली, आता काय करायचं.
तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई आता काय करायचं, आपण कसं बाहेर पडायचं. तेव्हा मात्र रागिनी तिच्या या प्रश्नावर चिडते आणि तिच्याकडे रागाने बघत असते आणि अभिजितला म्हणते की अभिजित, तुझ्या या बायकोला बघ जरा, म्हण शांत बस म्हणून, मध्ये बडबड बडबड करायची नाही असं म्हणून तो तिला शांत बसायला सांगतो. नंतर रागिनी म्हणते की अगोदर ती पैशाची बॅग आपण सोडली, नंतर ते पैसे आपल्याकडे आले आणि त्यानंतर मग तेच पैसे अगदी शिताफीने ती भूमी आपल्यापासून हिसकावून गेली आणि मग सांगते तर काय, माझ्यावर चोराचा हल्ला करवला आणि आता स्वतःच्या ताब्यात ते पैसे घेतलेत. इतकं व्यवस्थित खेळली आहे ती आणि यावेळेला तिने मला शह दिला, आता काय करायचं आहे. तेव्हा लगेच पुन्हा पौर्णिमा वैतागते आणि म्हणते की मग आई, अहो ती भूमी इतकी चलाक निघेल असं वाटलंच नव्हतं, पण मला सांगा मग आपण आता करायचं तरी काय. तेव्हा रागिनी चिडते आणि म्हणते की ए बाई, तुला सांगितलं ना तुझं तोंड जरा बंद ठेव. हा जो काही दर 1 महिन्याला जाऊन ब्युटी पार्लरमध्ये या चेहऱ्याला मुलामा फासतेस ना, त्याच्यावर सोपस्कार करतेस ना, त्याच्यावर एक डोकं आहे दिलेलं देवाने आणि त्याच्यामध्ये मेंदू आहे. तो तर तुझा काही संबंधच नाही माहीत आहे, पण तुझा एवढा जिरा गोळी एवढा मेंदू आहे ना, तो जरासा तरी वापर. अरे बायकोला सांग तुझ्या. तेव्हा मग लगेच अभिजित म्हणतो की आई, अगं काय चाललंय काय तुमचं, तुमची थोडा वेळ ही सासू सुनेची भांडणं जरा बाजूला ठेवाल का, आणि आपल्याला जे काही करायचं आहे त्या दृष्टीने आता जरा प्लीज विचार करा. तेव्हा रागिणी म्हणते की मग तुझ्या बायकोला सांग तुझं तोंड बंद ठेवायला. तर इथे आकाश म्हणतो की भूमी, तू बोलतेस ते तर अगदी बरोबर आहे, ऑफिसमधला जो कोणी चोर आहे तो शोधला पाहिजे, पण आपण जसं घरचं म्हणतेस ते चुकीचं आहे ना. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे मी तुला एवढं सांगण्याचा प्रयत्न करते की हे जे चोरापर्यंत पोचलं की आत्यापर्यंत पैसे गेलेत, हे कसं काय शक्य आहे. जर घरची कोणी व्यक्तीने सांगितलं नाही तर कोणाकडून कळणार आहे हे सगळं. म्हणूनच मी म्हणते की घरातलंच कोणीतरी असणारे त्या व्यक्तीने ही सगळी बातमी ही त्या चोरापर्यंत पोहोचवली आणि नंतर मग त्या चोराने रागिनी आत्याच्या रूमवर हल्ला केला. याचा अर्थ मला असं वाटतंय ना आकाश, की कोणीतरी घरातलंच आहे जी त्या व्यक्तीपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवत आहे, ते आपल्याला शोधलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, पण आपल्या माणसांवर अविश्वास न ठेवणं हे खूप चुकीचं आहे. आपण आपल्या घरातल्याच माणसांवर अविश्वास दाखवण्यासारखंच झालं ना. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मी तुला म्हणत नाहीये सरळ तू कोणाला तरी धर आणि जाब विचार, पण याचा शोध तर आपण घेतलाच पाहिजे. आता तुला कळलंय ना की तुला कोणत्या दिशेने जायचंय. आता तुला सुरुवातीला ऑफिसमधला घोटाळा पकडायचा आहे आणि हे पैसे आणि ऑफिसमध्ये सापडलेली तूट यामध्ये साम्य आहे हे तर तुला समजलं. मग आता त्याच दृष्टीने तुला विचार केला पाहिजे असं मी तुला सांगत आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी, तू जे म्हणतेस ना ते अगदी योग्य आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, तुलाही ते पटलंय ना. मग आता मी तुला एवढंच सांगेन की हे जे काही डिफरन्स सापडले ते शोधण्याचा आधी प्रयत्न कर, आधी ऑफिसमध्ये नीट लक्ष घाल. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो भूमी, तुझं म्हणणंही अगदी योग्य वाटतंय, तुझा मुद्दाही पटतोय मला, तू म्हणतेस ते करेक्ट आहे. आता जरा उद्याच्या दिवसाला आईबाबांची जी तिथी आहे ना ती होऊन जाऊ दे, मग मी फुल फ्लेश या सगळ्यामध्ये लक्ष घालतो आणि नक्की काय आहे हे बघतो. तेव्हा आकाश निघून गेल्यानंतर भूमी म्हणते की आकाश, तू या दिशेने विचार करायला सुरुवात झाली, हीच माझ्यासारखी अर्धी लढाई जिंकल्यासारखं झालंय असं म्हणून ती खुश होते. आणि नंतर मग आता आकाश गेल्यानंतर ती म्हणते की आकाश, मला माहिती आहे तू जर हा शोध घ्यायला सुरुवात केलीस ना तर तू हळूहळू सगळ्या धागादोरांपासून रागिनी आत्तापर्यंत नक्कीच पोहोचशील असं आता ती म्हणत असते. नंतर आता रागिनी म्हणते की अभिजित, तुझ्या डोक्यात काय चाललंय. अभिजित म्हणतो की मला वाटते आई की उद्या काय आहे तर आकाशच्या आईबाबांची तिथी, तेव्हाच भूमीचं काहीतरी प्लॅनिंग असेल. आता मला तरी समजतंय की भूमी इतकी शांत आहे याचा अर्थ तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅनिंग शिजत असणार आहे. तेव्हा मग आता लगेच पुढे तो म्हणतो की आता बघ, मला मुन्नाचा फोन येतोय, आता यायला पैसे कसे मॅनेज करायचे. तेव्हा ती म्हणते की माझ्याकडचे 2 दागिने आणि तुझ्या बायकोकडचे असे म्हणून पैसे आण आणि त्या मुन्नाच्या तोंडावर मार. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही, मी दागिने माझे नाही देणार हा. तेव्हा मग रागिनी म्हणते की अच्छा, तुला काय वाटतं हे दागिने तुझे आहेत. जेव्हा तू लग्न करून या घरात आलीस ना तेव्हाच हे दागिने मी तुला दिले होते, हे लक्षात ठेव. आणि आता तुझा नवरा, तुझी सासू अडचणीत आहे म्हटल्यावर तू हात वर करतेस, हे तुझे दागिने वापरायला नको का, म्हणूनच आमच्या दोघींचे दागिने दे. तेव्हा मग आता लगेच पौर्णिमा म्हणते की ठीक आहे, मी दागिने द्यायला तयार आहे, पण हो मी हवे तेच दागिने देणार हा, आणि माझा तो हार. असं म्हटल्यावर अभिजित तिच्यावर ओरडतो आणि तिला जायला सांगतो. नंतर आजी मानसीला विचारते की अगं मानसी, मला आता सांग, तुला काय काय कळलं नाही सगळं सांग. तेव्हा ती म्हणते की मला बाकीचं सगळं कळलं आहे, पण त्या पिंडाबद्दलचं ते काही कळलं नाही. तेव्हा ती म्हणते की हे बघा, हे फुलं आणि बाकी अगरबत्त्या, धूप सगळं काही समजलेलं आहे, जे काही सामान ते सगळे लिस्ट कळली, पण हे जे काही करायचं ते कळलं नाही. आणि पांढरे तीळ, जवस वगैरे कशासाठी लागतं. तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं बाळा, ते पिंड तयार करायचं असतं ना त्याच्यामध्ये ते तीळ घातले जातात.
तेव्हा मग आजी आता इमोशनल होते आणि तिला त्याच्या मुलाची आठवण येते. तर आता रागिनी आणि आकाश आलेले असतात आणि रागिनी आकाश आल्यानंतर सगळेजण जमा झालेले असतात. तेव्हा मानसी म्हणते की आजी बघायला आत्या आल्या. काय बोलतात हे पाहण्यासाठी दोघीजणीही तिकडे जातात. नंतर आकाश हा आत्याला म्हणत असतो की आत्या, मला असं वाटत आहे की आपण आपल्या ज्या कंपनी पॉलिसीज आहेत ना त्या बदलायला नकोत. बाबांनी खरंच खूप हुशारीने या सगळ्या कंपनीच्या पॉलिसीज आणि डिसिप्लिन बनवलेले होते. खरंच बाबांच्या इतका हुशार व्यक्ती कंपनी पॉलिसीजपेक्षा दुसरा नकोच शकतो. म्हणूनच आता मला असं वाटतंय की त्याच आपण चालू केल्या पाहिजेत आणि त्याच कंटिन्यू केल्या पाहिजेत. रागिनी आता मुद्दामच हसते आणि रडण्याचं नाटक करत असते. तिला रडताना पाहून आजी विचारते की काय गं, अगं रागिनी काय झालं, तू का रडते? तेव्हा रागिनी म्हणते की आई, अगं बघ ना, आकाश किती मोठा झाला नाही, तो खरंच किती छान बोलतोय आणि अगदी त्याच्या बाबांसारखाच बोलतोय, हुबेहूब दादा, अगदी दादाची रेप्लिका आहे आपला आकाश म्हणजे. तेव्हा मुद्दाम रडत असताना बघून मानसी आणि भूमी दोघेही तोंड मुरडतात. त्यांना माहीत असतं की रागिनी ही मुद्दामच हे सगळं नाटक करत आहे. तेव्हा ती म्हणते की आपला आज दादा असतं तर किती बरं झालं असतं. दादा इतकं हुशार व्यक्तिमत्व मी कुठेही पाहिलेलं नव्हतं. खरंच तो आज असायला हवा होता. तो जर आज असता तर आकाशला पाहून त्याला किती आनंद झाला असता. आणि त्याचं इतकं हुशार कोणी नव्हतं आणि ऑफिसमध्ये त्याचं पुरेपूर लक्ष असायचं. ऑफिसमध्ये प्रवेश करताना दरवाजातल्या वॉचमॅनपासून ते स्टाफमधल्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांबद्दल त्याला माहीत असायची, चोख माहीत असायची. त्याची फॅमिली म्हणा किंवा त्याचा कुठला बॅकग्राऊंड म्हणा, सगळ्यांची नावं अगदी तोंडपाठ आणि प्रत्येकाला काय हवं आहे काय नको, कोणाचं मुलाचं शिक्षण आहे, कोणाच्या बाबांचं ऑपरेशन आहे, दादाला सगळी काही माहिती असायची आणि दादा प्रत्येकाला व्यवस्थित मदत करायचा. खरंच आज दादाची खूप आठवण येत आहे मला. खरंच खूप त्रास होतोय. आज दादा असता तर किती बरं झालं असतं. आणि दादा आज तुझं आम्हाला सगळं श्राद्ध आणि कार्य करावं लागतं याचं खूप वाईट वाटत आहे लहान बहीण म्हणून. आणि दादा तू काय सोडून गेलास आम्हाला. खरंच आहे तू खूप चांगला होतास आणि चांगली माणसंच देवाला आवडतात हेच खरं. तितक्यात आकाश म्हणतो की आत्या, मलाही खरंच आज आईबाबांची खूप आठवण येते. अगं मी त्यांचा अपघात अगदी डोळ्यासमोरून पाहिला होता आणि मला खूप मनाला खंत वाटते, त्रास होतो की मी समोर असूनही त्यांना वाचवू शकलो नाही, त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही. तेव्हा रागिनी रडत असते. आकाश म्हणतो की प्लीज आत्या शांत हो, रडू नकोस. मलाही खरंच खूप आईबाबांची आठवण येत आहे. अगं असा एकही दिवस जात नाही की त्यांची आठवण येत नाही. असं वाटतं की मी त्यांच्या तेव्हा समोर होतो पण त्यांच्यासाठी काहीही करू शकलो नाही. मी असाच राहिलो. आता मात्र मी बरा झालो आहे तर त्यांची हात जोडून माफी मागेन आणि त्यांना म्हणेन की आई बाबा प्लीज मला माफ करा, मी त्यावेळेला तुम्हाला वाचवू शकलो नाही. तेव्हा असं म्हटल्यावर आता रागिनी म्हणते की आकाश बाळा प्लीज तू मला वचन दे, तू मला एक वचन दे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की काय झालं आत्या, कसलं वचन? तेव्हा मग ती म्हणते की आकाश आता उद्याची तिथी होईपर्यंत तू माझ्यासोबतच असशील, माझ्या नजरेआड जराही व्हायचं नाही असं वचन दे. तेव्हा आता इथे भूमी घाबरते. भूमी म्हणते की आकाश प्लीज असं कोणतंही वचन देऊ नकोस, असं कोणतंही कमिट करू नकोस ज्यापासून माझं काम जास्त वाढेल, मला जास्त टेन्शन येईल. तेव्हा मात्र आकाश कसलाही विचार न करता म्हणतो की ठीक आहे, तू म्हणतेस तसंच आत्या, मी तुला वचन देतो की उद्याचा सगळं काही तिथेचा कार्यक्रम होईपर्यंत मी तुझ्यापासून लांब जाणार नाही, मी तुझ्यासोबत तुझी सावली बनून राहीन असं आकाशने तिला वचन दिल्यानंतर आकाशला बघून ती खुश होते आणि मुद्दामच ती वाकडी नजर भूमीकडे फिरवते आणि मानसीच्या देखील ते लक्षात आलेलं असतं. आणि नंतर आता आकाश म्हणतो की आत्या खरंच तू किती काळजी करतेस गं सगळ्यांची. तेव्हा मग ती म्हणते की हो, मला सगळ्यांची काळजी केलीच पाहिजे आणि आज जे काही घडतंय ते फक्त दादामुळे घडतंय असं ती म्हणत असते. नंतर आता भूमी म्हणते की आकाश तू काय केलंस तुला तरी कळतंय का? तेव्हा इथे रागिनी मुद्दामच तिच्याकडे रागाने बघत असते. आकाश हा भूमीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की भूमी, तू आणि आई तुम्ही सगळेजण माझ्या जीवाभावाची माणसं माझ्यासोबत आहात. या कठीण प्रसंगातही सगळे माझ्यासोबत अगदी खंबीरपणे आहात. याने खरंच मला मनाला खूप मोठा आधार आणि दिलासा मिळतो. मला खरंच असं वाटतं की मीच आहे या जगातला सर्वात श्रीमंत माणूस, जी माझी सगळी माणसंही माझ्यासोबत आहेत आणि मला कशाबद्दलही काहीही कमी पडू देत नाहीत. हे ऐकून भूमीला बरं वाटतं. पण मात्र आकाश हा आत्याचा आणि भूमीचा हात हातात घेऊन असतो आणि आत्याचा तो हातातला हात पाहून भूमी विचार करते की आकाश खरंच तू खूप साधा आणि भोळा आहेस. खरं तर तू हे सगळं करून माझं काम आणखी वाढवून ठेवलंस. तरी ते प्रशांतला भेटायला भूमी आलेली असते आणि त्याच वेळेला भूमी म्हणते की काही करून आपल्याला ही रिस्क घ्यायलाच हवी आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही ताई, मला तरी वाटतंय की हे काम खूपच रिस्की आहे, आपण जर पकडलो गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ, काही करून हे केलंच पाहिजे आणि हे सगळं आपल्याला आज दुपारपर्यंत शक्य करायचं आहे, होईल ना सगळं काही पॉसिबल. तेव्हा आता
तो म्हणतो की हो ताई, हे सगळं मी मॅनेज करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला इतकंच कळत नाही आहे की हे सगळं कसं करायचं आहे. जर आत्यापर्यंत आपलं सत्य उघड गेलं तर? तेव्हा ती म्हणते की नाही, असं काही नाही होणार. त्याची सगळी काही चोख व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. तुला फक्त मी सांगितलं ते कर. आणि हे बघ, या चिठ्ठीमध्ये सगळं काही लिहून ठेवलेलं आहे. ही चिठ्ठी बघ, म्हणजे तुला समजेल मला काय बोलायचं आहे. तेवढ्यातच आता भूमी आणि दोघेजणही तिथून निघणार तेवढ्यातच समोरून अभिजित दिसतो. आणि अभिजित हा चालत असतो आणि म्हणतो की काय काम लावलं आहे आईने मला. या भूमीचा पाठलाग करायला सांगितले, पण ही भूमी कुठे रस्त्यावर दिसतही नाही आहे. नेमकी याच तर दिशेने आली होती, कुठे गेली काही कळण्याचा मार्ग नाही. तेव्हा आता इथे भूमी म्हणते की झालं, आता हे समोर आले. आणि अभिजितला पाहिल्यावर भूमीच्या लक्षात येतं की अभिजितला मागावर रागिणीनेच पाठवलेलं असणार. म्हणूनच आता ती पटकन तिथे त्याला बघते आणि म्हणते की अभिजित इथे कसा आला. आणि प्रशांतला पटकन त्या फुलवाल्याच्या दुकानाच्या मागे लपवते आणि म्हणते की प्रशांत, हे बघ, मी तुला काय सांगते ते व्यवस्थित ऐक. आणि मग प्रशांत निघून जातो आणि पुढे भूमी चालत येते. तेव्हा तिची छत्रीचं टोक हे अभिजितच्या डोक्याला लागतं आणि नंतर भूमी स्वतःच्या कपाळावरून पदर घेते. आणि अभिजित म्हणतो की सॉरी सॉरी, माफ करा. तेव्हा भूमी म्हणते की कसलं सॉरी सॉरी, माफ करा. तुम्हाला चालण्याची ढंग नाही आणि नुसत्या बायकांना धक्के देत असता, तुम्हाला लाजा नसतात वय, असं म्हणून ती बाईसारखी बोलून दाखवते. तो म्हणतो की एकदा बोललो ना सॉरी म्हणून, असं म्हणून तिथून कुरकुर करत ती तिथून निघून जाते. आणि नंतर मागे वळून बघते आणि मनातच म्हणते की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही मला शोधू शकाल. ही भूमी आता रागिनी आत्या तुमच्या तावडीत अजिबात सापडणार नाही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आत्याचा घाटापर्यंत येण्याचा मार्ग बंद करायचा, आकाशचा रागिनीच्या सत्यापर्यंत येण्याचा मार्ग मला सुरू करायचा आहे. आणि त्याच्यासाठी हे करणं अगदी उपयोगाचं आहे म्हणून हे करावंच लागेल. तर इथे आत्याच्या रूममध्ये रागू असा आवाज येतो आणि तू हे सगळं पैशासाठी केलं, मी तुझ्यावर किती बहीण म्हणून जीव लावला, असा सगळा आवाज रागिनीला येत असतो. तेवढ्यातच आता उठल्यानंतर तिला आवाज आल्यावर ती खूपच घाबरते आणि ती तिथल्या तिथे आजूबाजूला बघू लागते. ती म्हणते की दादा कसा काय आला, आणि तिला या सगळ्याची खूपच भीती वाटते. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.